हॅलो एव्हरीवन. हॅलो. तुम्ही आमच्या मागच्या रिलिव्हिंग मेमरीजमध्ये आम्ही जे तुम्हाला ट्रॅव्हल डायरीज दाखवलेले थायलंड आणि मॉरिशसबद्दल, त्याला तुम्ही भरभरून प्रेम दिले. खूप लोकांना आमचे ते दोन्ही टूरसुद्धा आवडले आहेत. सो आजचा व्लॉग आहे स्पेशली आम्ही जे सिंगापूर आणि मलेशियाला गेलेलो त्या टूरचं स्पेशल रिलिव्हिंग मेमरीज. या आम्ही आज ते सगळे मेमरीज रिलीव्ह करणार आहोत परत. आणि येस, वी आर व्हेरी एक्सायटेड. आपण स्टार्ट कसं केलेलं? ॲक्च्युली आम्ही जेव्हा थायलंडला गेलेलो तेव्हा मला असं वाटतं सेकंड लास्ट डे वगैरे असेल आणि ह्याने अचानक मला सांगितलं की पुढच्या 6 महिन्यात आपण अजून कुठेतरी जाऊया, अजून एक टूर करूया. आणि मी काय एवढं तेव्हा सिरियसली नाही घेतलं. मी बोलले अच्छा ठीक आहे, फाईन, तू जसं बोलशील तसं. मग मला वाटलं हा विसरला वगैरे असेल, पण मिड जानेवारीमध्ये आय गेस ना, हो मिड वीक ऑफ जानेवारी ह्याने मला विचारलं की जायचं आहे ना आपल्याला. मी बोलली तू सिरियस होता का तेव्हा, तुम्हाला जेव्हा बोलेलं तर? तो बोला हो मी सिरियस होतो. तर मग पण आम्ही कुठल्या डेस्टिनेशनला जायचं हे आमचं फिक्स नव्हतं. आम्हाला कळत नव्हतं की आम्ही जर म्हणजे तर तुम्हाला खोटं वाटेल, पण मला असं वाटतं लग्नाच्या 6 का 7 मंथ्स नंतरच आम्ही एक प्रॉपर तुम्ही बोलू शकता एक डायरीमध्ये आम्ही लिहिलेलं की आम्हाला कुठे कुठे कसं कसं जायचं आहे. सो तोपर्यंत तर काय आम्ही ती डायरी वगैरे बघितली नव्हती. आम्ही विचार म्हणजे चाललेला आमचा विचार की स्पेशली डायरी अशी होती की आपण जसं मी फॉलो करतो द सिक्रेट प्रिन्सिपल्स, की त्याच्यात तुम्हाला जे आयुष्यात पाहिजे असतात त्या गोष्टी तुम्ही लिहून काढायचे. आणि इट्स लाईक यू हॅव टू आस्क, यू हॅव टू बिलीव्ह अँड यू हॅव टू रिसीव्ह. तर ह्या गोष्टींच्या प्रिन्सिपलवरच आम्ही म्हणजे मी बिलीव्ह करतो. द सिक्रेट म्हणून आहे. तर येस, मग आम्ही त्या एका डायरीमध्ये मेन्शन केलेलं की आम्ही ह्या डेस्टिनेशन्समध्ये आम्हाला पुढे वर्ल्डमध्ये ट्रॅव्हल करायला. आणि तोपर्यंत आम्ही काही ते बघितलं नव्हतं की आम्ही तेव्हा एवढं लक्षात पण नाही आलं की आपण परत बघूया डायरीमध्ये आपली म्हणजे नेक्स्ट टूर कुठे असेल वगैरे. आमचं काय एवढं डोक्यात नव्हतं. मग आम्ही असंच विचार केला चला जाऊया एकदा, परत विचारू केसरीला की त्या टायमाला जसं जानेवारी मी तुम्हाला बोलते तर आमचा प्लॅन होता की आम्ही जूनमध्ये जाऊ. तर मग त्या टायमाला प्रत्येक कंट्रीचं क्लायमेट वेगळं असतं. सो मग तिथे जाऊन आम्ही असं विचार केला की तिथेच जाऊन त्यांना विचारूया की कोणती टूर त्या टायमाला परफेक्ट असेल आणि सूट होईल आम्हाला. केसरीवाल्यांनी आम्हाला खूप सारे सजेशन्स दिले, पण आम्हाला जी टूर नाही तर जे पॅकेज आवडलं होतं ते होतं सिंगापूर आणि मलेशिया. म्हणजे आम्हाला होतं वाव, आपण 2 कंट्रीज एकत्र एक्सप्लोर करू. म्हणून आम्ही मग फायनली डिसाईड केले की येस आम्ही जाणार सिंगापूर आणि मलेशिया. मग जेव्हा आम्हाला कळलं की ती सिंगापूर मलेशिया फॅमिली टूर आहे. फॅमिली टूर म्हणजे जिथे नॉट ओनली कपल्स पण सगळे असू शकतात. आणि ह्याच्या आधी आम्हाला एक्सपिरियन्स नव्हता की फॅमिली टूर एक्झॅक्टली कसा असेल. कारण मॉरिशसच्या वेळेस आम्ही खास एक हनीमून टूरमध्ये गेलेलो, नंतर थायलंडला आम्ही स्वतःहून गेलेलो. आणि ह्या वेळेस म्हणजे तो एक टेन्शनच तुम्ही बोलू शकतात की कसे लोक असतील, किती लोक येतील, मिक्स क्राऊड असेल तर ह्या लोकांमध्ये आपण कसं मॅनेज करू, कसं ऍडजस्ट होऊ आणि पॉसिबल आहे का या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाच क्राऊड मध्ये सगळं. मग तरी मग आम्ही विचार केला नाही चला जाऊया, बघूया आता खरं की एक्झॅक्टली कसं असतं. अँड येस, वी बुक दॅट सिंगापूर मलेशिया. आय गेस फर्स्ट वीक का सेकंड वीक ऑफ जूनमध्ये आम्ही जाणार होतो. अँड मग ती टूर चालू झाली. खूप लोक आले, खूप फॅमिलीज होते. म्हणजे एका फॅमिलीचे 6 लोक 7 लोक असे होते. आणि महाराष्ट्रामधून मिक्स वेगवेगळ्या एरियाजमधनं आलेले, मुंबई, ठाणे, सगळ्या ह्याच्यातनं. आणि म्हणजे त्या टूरमध्ये मी तुम्हाला सांगते 1 वर्षाचं बाळ सुद्धा आलेला आणि 85 वर्षाचे आजोबा सुद्धा आलेले. म्हणजे खूप
हॅपनिंग होतं ते. हा. खूप भारी वाटत होतं की यार आपण एवढ्या एज ग्रुप बरोबर एकत्र आहोत. एक वेगळं फिलिंग होतं. स्टार्टिंगला काय एवढी आमची ओळख वगैरे झाली नाही, पण कारण जसं सेकंड आणि थर्ड डे हा जसं आपण म्हणतो ना अनकम्फर्टेबल असतं आपण थोडंसं, कारण त्यांना आपला स्वभाव आवडतंय की नाही, आपल्याला त्यांचा स्वभाव आवडतंय की नाही, काही नाही. आम्ही मला असं वाटतं मलेशियापर्यंत आमची फर्स्ट हॉल्ट नाही बोलता ना, पण आम्ही फर्स्ट मलेशिया एक्सप्लोर करणार होतो. सो आम्ही मलेशियाला पोहोचल्यावर सुद्धा आम्ही एकमेकांना काय असं फक्त स्माइल एक्सचेंज करत होतो. बाकी असंच काही दुसरं है ना काय बोलणं काही नव्हतं. आणि देन वी रिच मलेशिया. आणि मलेशियाला गेल्या गेल्या आम्हाला डायरेक्ट त्या हॉटेलला नेणार नव्हते ते. त्यांचं एक सिटी टूर होतं. सो आम्हाला एअरपोर्टवरच फ्रेश व्हायचं होतं. सो आम्ही एअरपोर्टवर फ्रेश झालो, कपडे चेंज केले, सगळं तिकडेच आम्ही केलं. अँड देन फर्स्ट डे त्यांनी जसं मी तुम्हाला बोलली सिटी टूरमध्ये त्यांनी आम्हाला किंग्स पॅलेस दाखवलं, त्यांचं नॅशनल मॉस्क दाखवला, पार्लिमेंट हाऊस दाखवलं. हा म्हणजे जे मेन सिटी टूर असं की आपल्याला वी हॅव टू गो, वी डोंट हॅव टू गो इनसाइड. आपल्याला सगळं ते बाहेरनच दाखवतात की ते एक्झॅक्टली काय असतं, तिकडचं लाईफस्टाईल, तिकडचं ट्रान्सपोर्टेशन, सगळं काही. हां जसं आम्ही तुम्हाला थायलंडच्या वेळेस बोललेलो की तिकडचा एक टूर लीडर असतो तिकडचा त्या स्पेसिफिक एरियामधला, तसंच यावेळेस सुद्धा होतं की केसरीचं पण टूर लीडर होता आणि प्लस त्यांच्या साईडचा पण एक टूर गाईड होता आमच्याबरोबर. आणि तो ट्रस्ट मी एवढा भारी होता ना, है ना टूर गाईड, खूप मस्त, खूपच फ्रेंडली. आपण त्याच्याशी काहीच शेअर करू शकतो, त्याला आपण काही क्वेश्चन विचारू शकतो. खूप चांगला होता तो. म्हणजे आता मला त्याचं नाव सुद्धा नाही आठवत आहे, पण त्याने आम्हाला इंडियन नंबर पण दिलेला, राईट, असं काहीतरी नंबर सुद्धा दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला की इन फ्युचर कधी तुम्हाला भेटायचं, राईट, कॉल करायचा असेल तर तुम्ही आम्हाला भेटू शकता. सो मलेशिया, जसं मी बोलते की मलेशियाला आम्ही पहिले उतरलेलो आणि मलेशिया इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. मला एक आठवतंय की मी जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा आपण टी व्हीवर ॲड बघायचो की मलेशियाची ॲड लागायची, मलेशिया ट्रुली एशिया. तर मी तेव्हा विचार करायचो आपण हे ॲड बघतोय, ठीक आहे, आपण आयुष्यात कधी जाणार आहे. मला हेच आणि बोललेला तेव्हा सुद्धा की आपण हे नेहमी टीव्ही वर बघायचं मलेशिया ट्रुली एशिया, कधी विचार नाही केला की आपण मलेशियामध्ये येऊ, आपण मलेशिया फिरू. आणि मी फक्त त्याला एकच गोष्ट बोलली की इट्स ऑल बिकॉज ऑफ यू, तू मनावर घेतलंस म्हणून आपण आज इथे आहोत. कारण एकाने विचार करून नाही होऊ शकत. जर माझ्या मनात आलं की चल आपण जाऊया आणि तो जर खूपच बोरिंग असेल, तो बोलला की नाही मला हे सगळं काही नाही आवडत, तर मग हे कधीच पॉसिबल नसतं. जस्ट बिकॉज आमच्या दोघांचे लाईक्स डिसलाईक सगळं काही सेम आहे म्हणून हे सगळं काही पॉसिबल होत आहे. आणि सिंगापूरचं मी असं म्हणेल की माझी फ्रेंड आहे मेडिकल कॉलेजमधली, की ती क्लासेसमध्ये ती एकदा बोलली की मी माझ्या फॅमिली बरं जाणार आहे सिंगापूर अँड ऑल. तर वाव किती लकी आहे ग सिंगापूर अँड ऑल. आणि बघा आय एम सो प्राऊड की मी माझ्या बायकोला घेऊन गेलो आणि असेच टूर आम्ही पुढे प्लॅन करू आणि ते पण आमच्या फॅमिली सोबत. इनफॅक्ट आम्ही लॉकडाऊन मध्ये प्लॅन केलेलं फॉर दुबई. मतलब आमच्या दोघांच्या आई आणि फॅमिली आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलेलं की दुबईला असं. त्याच्याबद्दल आम्ही नंतर सांगू तुम्हाला, त्याची पण एक स्टोरी आहे, ते नक्की एका तरी ब्लॉग मध्ये आम्ही नक्की ते मेन्शन करू. बट जसं मी तुम्हाला बोलली की मलेशिया खूप ब्युटिफुल आहे, म्हणजे सगळीकडे ग्रीनरी. मी कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की ते एवढं छान असेल. जसं मी आधी सुद्धा बोलले प्रत्येक टूरला जाण्याच्या आधी मी खूप काही स्टडी करायची, पण ह्या वेळेस मी स्टडी नव्हतं केलं कारण केसरी बरोबर आम्ही होतो. केसरी बरोबर आपण असतो तेव्हा कधीच वी डोंट हॅव टू थिंक ट्वाईस. आपण त्यांच्याबरोबर फक्त काय जायचं, कारण आपल्याला आपण त्यांच्याबरोबर गेलो तर आपल्याला साधं लगेच सुद्धा उचलायची गरज नाही लागत. सगळं काही आपल्याला रेडी मेड मिळतं, म्हणून वी वेर रिलॅक्स. आमचं असं होतं की फ्रॉम फूड टू वॉटर, वेदर, सगळं त्यांचं प्लॅन्ड असतं आणि खूप छान हे असतं अरेंजमेंट. आम्ही खूप मजा केलेली, छान टूर होती आमची. आणि मलेशियामध्ये
कुठले कुठले प्लेसेस आपण एक्सप्लोर केले? मलेशियामध्ये आम्ही ट्विन टॉवर गेलो, जे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ट्विन टॉवर अँड देन KLCC टॉवर, जिथे ज्या टॉवरवर जाऊन ऑलमोस्ट पूर्ण मलेशिया मलेशिया city दिसते. हां, म्हणजे नॉट मलेशिया सिटी, कौलालंपूर, ते कौलालंपूरला आहे. ते ती पूर्ण एक सिटी दिसते. अँड बेस्ट वॉज द बट्टू केव्स. Batu Caves is like इट्स अ हिंदू टेम्पल हा. आणि इट इज अ टेम्पल ऑफ लॉर्ड मुर्गन. राईट. आणि त्याच्यात बेस्ट पार्ट होतं इकडचे मंकीज. आणि आम्ही जे स्टेप्स चढत होतो तर आम्हाला ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते काय झालं. आम्ही तिथे पोहोचलो, जसं मी तुम्हाला बोलली, आमच्याबरोबर प्रत्येक एज ग्रुपचे लोक होते आणि तिथे स्टेप्स होते 272 जे चढायचे होते. Mostly, आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा इट स्टार्टेड रेनिंग, राईट. म्हणून मग असं होतं की जायचंय की नाही, काय करायचं वगैरे वगैरे. आणि तिकडे कसं आहे की तुम्ही नीच्या वरती जर कपडे घातले असतील ना, सो दे डोंट अलाव यू, तुम्ही जाऊ नाही शकत. आणि अलाव केलं तरी मग त्यांचे ते प्रॉपर ते काहीतरी असं कपडे देतात खाली रॅप करायला, एक म्हणू शकतात तुम्ही का स्टोल सारखं, ते रॅप करायचं आणि मग नंतर तुम्ही तिथे एंटर करू शकता. सो ह्या गोष्टीमुळे ना खूप लोकांनी अवॉइड केलं. सर्वात फर्स्ट तर स्टेप्स एवढे चढायचे होते म्हणून. आणि सेकंड थिंग की ते शॉर्ट क्लोथ्स आपल्याला अलाव नाही करत आहे. मग ते कसं की आपण कसं जाणार म्हणून. आणि ह्याच्याबद्दल मला माहिती होतं की तिकडे युजली मॉस्क टेम्पल्समध्ये ते लोक शॉर्ट क्लोथ्स अलाव नाही करत. म्हणून मी त्या दिवशी नीपर्यंत तरी घातलेलं की मी माझ्यामुळे प्रॉब्लेम नको, सनीला माझ्यामुळे प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे म्हणून. कारण आपल्याला इन केस तिथे नाही मिळालं त्यांचं ते खाली रॅप करायला, तर मग मी काय करणार, म्हणून मी नीपर्यंत घातलेलं. तरी काय फायदा झाला नाही, त्याने मला अडवलंच. मग वी हॅव टू पे समथिंग आणि मग त्यानंतर त्यांनी मला ते रॅप करायला दिलं. अँड मग खूप लोक म्हणत होते की तुम्ही चढणार काय एवढे स्टेप्स वगैरे. मग मी आमचं होतं की नाही यार, एवढं लांब आलो तर ऑफकोर्स हे तर करायलाच पाहिजे. नायसा, हे बघ तिथे काय आहे नायसा. नायसाला मी हातात घेऊ नाही शकत, तिला जास्त जवळ नाही करू शकत बाबा. सो मग आम्ही आमच्या मनात होतं की नाही जायचंच. आणि आमच्या तर टूर लिडरनी सांगितलेलं की तिथे खूप मंकीज आहेत जे तुमचं काही वस्तू घेऊन जाऊ शकतात. म्हणून आम्ही ऑलमोस्ट गोष्टी बसमध्ये ठेवलेलं, फक्त मोबाईल घेतलं, ते पण आम्ही असं घाबरत लिटरली आम्ही असं एकमेकांना चिटकून वरती चढलेलो. अँड येस, वी फायनली अकम्प्लिश्ड आहे ना. आम्ही आय गेस त्यावेळी कन्स्ट्रक्शन चालू होतं, रिकन्स्ट्रक्शन, म्हणून आम्हाला काही एवढं नीट बघता नाही आलं. पण आता ते खूप ब्युटिफुल आहे, तुम्ही बघू शकतात नेटवरती. ते खूप छान आहे, खूपच सुंदर आहे ते. अँड मग आम्ही जेव्हा खाली आलो तेव्हा मला सगळ्यांनी विचारलं तुम्ही केलं पण ते कम्प्लीट, तुम्ही जाऊन पण आलात. म्हणजे ऑफकोर्स आता इथपर्यंत आलो तर एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी आपण ते अवॉइड नाही करू शकत, बघायलाच पाहिजे. नंतर कधी येणं होईल सांगता नाही येत. अँड येस, आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि अजून एक मलेशिया टूरचं पण नाही, आणि अजून सगळ्यात एक बेस्ट पार्ट होतं ते जेंटिंग हायलँड्स. म्हणजे ते असं आहे की त्यांच्या इथे ना काही असं हिल स्टेशन वगैरे नाही. जसं मी तुम्हाला बोलली, ग्रीनरी असल्यामुळे ना सतत त्यांच्याकडे पाऊस कोणत्याही टायमाला पडतो. म्हणून त्यांना एक असं त्यांच्या जागेवर किंवा त्यांच्या कंट्रीमध्ये एक असं हिल स्टेशन हवं होतं. म्हणून त्यांनी जेंटिंग हायलँड्स बनवलं. म्हणजे इट्स अ मॅन मेड हिल स्टेशन. पण ट्रस्ट मी, ते एवढं ब्युटिफुल आहे आणि एवढं थंड, खूप भारी होतं ते. म्हणजे फ्रॉम तिथे केबल कारने आम्ही ट्रॅव्हल करत, तो एक फर्स्ट एक्सपिरियन्स होता केबल कारचा. आणि खूप मजा आली. तिचं फूड पण छान होतं आणि सगळं छान होतं. त्याचे मी तुम्हाला क्लिप्स नक्की दाखवेल, कारण माझ्याकडे मलेशिया सिंगापूरचे खूप व्हिडिओज आहेत, आम्ही खूप काढलेले आहेत. त्यातनं तुम्हाला कळेलच की ते किती छान आहे. आम्ही खूप मजा केली तिथे. आणि मग तसं बोललो तुम्हाला, हळूहळू आमची सगळ्यांबरोबर ओळख झाली. फर्स्ट डे जसं मला कळलं एअरपोर्टवरच की आमच्याबरोबर 85 इयर्सचे पण आजोबा आहेत. सो आम्ही जेव्हा हॉटेलला पोचलो, मला खूप अनकम्फर्टेबल होत होतं. मी ह्याला विचारलं पण मी घालू का नको हे क्लोथ्स, कारण खूप अनकम्फर्टेबल
कम्फर्टेबल होते. मला नाही माहिती की त्या सगळ्यांना कसं वाटेल ना हे मला असं बघून. म्हणजे काय माहिती, युजली असं नाही यायला पाहिजे, कारण ते वेगळ्या फॅमिलीचे, आम्ही वेगळ्या फॅमिलीला बिलॉंग करतो. आणि जेव्हा माझा नवरा मला काही बोलत नाही तर माझ्या मनात तर थॉट का आला मला नाही माहीत, पण एक असतं ना रिस्पेक्ट तुम्ही बोलू शकता. मला खूपच विचित्र वाटत होतं की एवढे छोटे छोटे कपडे कसं काय त्यांच्यासमोर घालायचं. पण मग हा बोलला, अरे असं कसं तू बोलू शकते. पण इनफॅक्ट तिकडच्या ऑलमोस्ट सगळ्या फॅमिली, इव्हन त्यांच्या फॅमिलीमध्ये पण मेंबर्स एकदम कम्फर्टेबल होते. राईट. त्यांचे चिल्ड्रन म्हणजे आमच्याच वयाचे बोलू शकतात. हा, तर ते पण एकदम छान होते. मग नंतर मी हळूहळू कम्फर्टेबल झाली त्यांच्या बरोबर. मला असं फर्स्ट डे मला खूपच विचित्र वाटत होतं, पण देन सगळं काही स्मूथली गेलं आणि फुल धमाल केली. फुल धमाल. आणि आता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही इथे फ्रेंड्स बनवले की नाही. ऑफकोर्स आम्ही फ्रेंड्स बनवले आणि ऍक्च्युली आम्ही सगळ्यांबरोबर म्हणजे आमचे कनेक्ट झालेलो आम्ही. पुण्याचे आहेत, ठाण्याचे आहेत हा हा, आणि त्यांची फॅमिलीज आता पण कॉन्टॅक्टमध्ये आहे. 2 जणींचं तर नक्की नाव घेईल, शर्वरी आणि मैत्री. ते तर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मैत्री तर तिचा मेसेज असतोच मला. 2 weeks एकदा तरी ती मला मेसेज नक्की करते, नाही तर मी करते. आणि आय एम शुअर ती आता ऐकत पण असेल की मी तिच्याबद्दल हे बोलतेय. खूप दोघी स्वीट आहेत. आम्ही खूप एन्जॉय केलं त्या दोघांवर. त्यांच्या फॅमिलीज पण खूप स्वीट आहेत. ते दोघी मावशीच्या मुली आहेत. सो त्या 2 फॅमिलीज आलेल्या आणि खूप स्वीट म्हणजे सगळ्या फॅमिली खूप स्वीट होत्या. ठाण्याची फॅमिली हा, ज्यांच्या आजोबा 85 इयर्सचे. आणि सर्वात स्वीट तो 1 वर्षाचा बाळ सनी. आणि त्याचं तर खूप असं खूप छान. अद्वित ते दिल्लीचे होते कपल. महाराष्ट्र लव्ह मॅरेज होतं. अँड खूप मजा आली आम्हाला. आम्ही खूप मजा केली आहे ह्या मलेशिया सिंगापूर टूरमध्ये. म्हणजे एक मेमोरेबल टूर म्हणू शकता. आम्ही जे मागचे, जसं आम्ही तुम्हाला बोललो की आम्हाला जास्त करून बीच साईड वगैरे आवडतं, आम्हाला सिटी टूर्स वगैरे नाही आवडत. बट दिस टाइम वी रिअली एन्जॉयड, कारण मलेशिया आणि सिंगापूर कम्प्लिटली डिफरंट कंट्रीज आहेत. मलेशिया कम्प्लिटली ग्रीनरी आहे. सिंगापूर इज वेल अकम्प्लिश्ड कंट्री असं तुम्ही म्हणू शकता. वेल डेव्हलप्ड कंट्री आहे. एकदम दोघं वेगवेगळे आहेत, पण आम्ही खूप एन्जॉय केलं. राईट. बघाच तुम्ही पिक्चर्समध्ये, व्हिडिओजमध्ये, आणि तुम्हाला कळेलच की आम्ही किती मजा केली आहे. आम्ही छान होती आपली टूर आहे ना ती. खूप मेमोरेबल टूर होती. खूप ब्युटिफुल. छोट्या डेज, जास्त डेजसाठी आम्ही गेलो नव्हतो. 5 nights 6 days गेलेलो, पण आम्ही खूप मजा केली. 2 days आम्ही फक्त मलेशियाला होतो, पण ते पण खूप ब्युटिफुल होते मलेशियाचे ते डेज. आणि सिंगापूरला जास्त डेज होते. हो, नाहीसा नव्हती तर नाहीसाला घेऊन जाऊ मी. सो बघा तुम्ही, टूरमध्ये गेलं की मी तुम्हाला सांगते की एकच असतं की सगळं त्यांच्या अकॉर्डिंग असतं. आपल्याला काही जास्त एक्सप्लोअर करता नाही. त्यांनी जे शेड्यूलमध्ये लिहिलं असतं तेच आपल्याला फॉलो करायला लागतं. आपण स्वतःहून गेलं तर आपण खूप काही एक्सप्लोअर करू शकतो. बट इट्स ओके. आमचं ते आम्हाला दोन्ही कंट्रीज एक्सप्लोअर करायचे होते आणि ते आम्ही एकटे करू नसतो शकलो, म्हणून वी नीड टूर. राईट. म्हणून आम्ही टूर थ्रू गेलेलो. सो येस, बघा आता तुम्ही एन्जॉय करा आमचे फोटोज आणि व्हिडिओज बघून, आणि आम्हाला नक्की सांगा कसे वाटले तुम्हाला.
religion in the country, in Malaysia. So this is the national mosque, okay, and easily in one sitting of Friday prayers, because every Friday we will have a gathering of all, and then we do a prayers. Because it's pink color and it's like floating in the man-made lake. Why actually? The few reasons actually why it builds on top of the lake. One is for the architecture. Another one is actually as a cooling system. So when the wind blows to the water, and then this water create a natural what they call that a ventilator for the mosque, so that we use less energy in terms of air condition and so on. Okay, in one time it's about 15 to 20,000 people can pray in one time. And this is one of the common visited area. Okay, and this is sculpture garden, we call it sculpture. We have Asian sculpture garden, a lot of sculpture from Thailand, from Brunei, all the Asian country. They will build up a sculpture and then a remembrance. Okay.
वाटलं आमचं मलेशिया टूर, जे व्हिडिओज आणि फोटोज बघितले, आय गेस तुम्हाला तर अंदाज आलाच असेल की आमची जर्नी, आमची टूर कशी झाली. हा, आणि आम्ही किती मजा केली आहे. ह्या व्हिडिओमध्ये फक्त आम्ही तुम्हाला मलेशियाच फिरवणार होतो. आता नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही वाट बघा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सिंगापूर फिरू. आय होप तुम्हाला हे जसं सनी बोलला तुम्हाला आवडलं असेल. आम्ही आजच्या व्लॉगमध्ये जे जास्त बोर दाखवलं नाही आहे. ओके, भेटूया आपण मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नाहीसं, काय लवकरच. बोलायचं तुला? से बाय. काय म्हणायचं तुला? से बाय बाय. नाहीसा बाबांची परी बघू. अरे वा, अरे वा, मोठी नाहीसा. ठीक आहे. सो बी ॲट होम, बी सेफ, आपल्या फॅमिली बरोबर छान टाइम स्पेंड करा आणि लिव्ह, लाफ अँड लव्ह. भेटूया काळजी घ्या. लवकरच. बाय बाय.